देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले। मनोहर जोशी सर सच्चे शिवसैनिक होते, अशा गौरवपूर्ण शब्दात उद्धव ठाकरेंनी जोशी सरांना आदरांजली अर्पण केली। अध्यक्ष होते, मनोहर जोशी केंद्रीय मंत्री होते, पण त्याहीपेक्षा ते एक सच्चा शिवसैनिक होते। संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते शिवसेना प्रमुखांसोबत राहिले, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले। एवढंच नव्हे तर ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झाली होती बेळगाव कारवारच्या सीमा आंदोलनाच्या वेळेला, तेव्हा शिवसेना प्रमुखांसोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी सुद्धा होते। एकूणच जीवाला जीव देणारे हे सगळे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत। हे फार मोठं एक दुर्दैव आहे। आणि आज मी नेमका बुलढाण्याला आहे, मी आता निघालोच आहे मुंबईला। लवकरात लवकर मी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण पूर्ण शिवसेनेच्या वतीने, शिवसेना परिवाराच्या वतीने आणि साहजिकच आहे ठाकरे कुटुंबियांच्या वतीने मनोहर जोशीजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक तत्वनिष्ठ राजकारणी हरपला अशा शब्दात मनोहर जोशींना आदरांजली अर्पण केली। एक अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा, संयमी आणि अतिशय शिस्तीचा नेता, शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारा नेता, अगदी वेळेचं अचूक बंधन पाळणारा नेता असं त्यांची ख्याती होती। आणि म्हणून त्यांच्या या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला, त्याच्यातून त्यांना सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लावावी अशी ईश्वराकडे प्रार्थना। महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणूस काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे जोशी सर अशा शब्दात मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल आदरांजली अर्पण केली। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्रातले एक अतिशय ज्येष्ठ, जुनं आणि जाणतं नेतृत्व आज आमच्यातनं निघून गेलेलं आहे। मनोहर जोशी सर एक राजकारणातलं अतिशय सुसंस्कृत अशा प्रकारचं नाव होतं। ते सुसंस्कृत तर होतेच, पण मुत्सद्दी होते। आपल्या कार्याची प्रचंड जाण त्यांना होती आणि कार्याप्रती एक मोठं समर्पण पण त्यांचं होतं। खरं म्हणजे त्यांच्या एकूण जीवनाकडे पाहिल्यानंतर एक मराठी माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे जोशी सर होते। एक उत्तम इन्स्टिट्यूट चालवण्यापासनं तर मोठा उद्योग उभा करण्यापर्यंतचं त्यांचं कार्य असेल, एक लहान शिवसैनिकापासनं तर महापौर आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या संसदेचे अध्यक्ष इथपर्यंतचा त्यांचा प्रवास असेल, हा सगळा प्रवास अतिशय थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे। मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारा एक सुसंस्कृत नेता हरपला अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोहर जोशींना श्रद्धांजली अर्पण केली। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारा एक सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेलेला आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत, हेही मी इथं विनम्रपणे नमूद करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।
बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी काळाच्या पडद्याआड गेले, दुःख आहे, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शोक व्यक्त केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोहर जोशी यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतील एक ज्येष्ठ नेते होते, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आदरांजली अर्पण केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दात दुःख व्यक्त केले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.